नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या या तासिकेत हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी कुमार भारती या पाठ्यपुस्तकातील 15वी कविता निरोप. कवयित्री आहेत पद्मा गोळे. आज ही कविता आपण शिकणार आहोत. कवितेचा आशय: सीमेवर लढायला जाणाऱ्या आपल्या सैनिक मुलाला निरोप देताना आईच्या मनात आलेल्या विविध भावनांचे दर्शन या कवितेत कवयित्रीने ओजस्वी शब्दात घडवले आहे. देशाची संपूर्ण सुरक्षा ही सैनिकांवर अवलंबून असते. देशाची सुरक्षा करण्यासाठी सैनिक मंडळी डोळ्यात तेल घालून काम करत असतात. अत्यंत कठीण आणि अवघड परिस्थितीच्या वेळी सैनिकांची खरी परीक्षा असते. जेव्हा सर्व नागरिक गाढ झोपेत असतात तेव्हा सैनिक जागरण करत असतात. त्यांच्या सतर्कतेमुळे देशात कोणताही शत्रू प्रवेश करू शकत नाही. जम्मू काश्मीर व चीनच्या सीमेजवळ अनेक वेळा सैनिकांना शत्रूशी 4 हात करावे लागतात. या धुमचक्रीमध्ये भारतीय जवान शहीद होतात. भारताच्या रक्षणासाठी जीव गेला तरी बेहत्तर अशी महत्त्वाकांक्षा ज्यांच्या मनात निर्माण होते तेच सैनिक होऊ शकतात. भारताच्या सीमेवर दिवस रात्र तैनात असणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांमुळे आपण घरात आनंदाने राहतो. आपले सण उत्सव साजरे करतो. कितीतरी सैनिक आपल्या प्राणांची आहुती देशासाठी देत असतात. त्या सर्व अनामवीरांना नमस्कार करून आपण या कवितेचा शुभारंभ करूया. कविता 15वी. कवितेचं नाव निरोप. कवयित्री आहेत पद्मा गोळे. ह्या प्रसिद्ध कवयित्री आहेत. निहार, स्वप्नजा, प्रीतीपथावर, आकाशवेडी, श्रावणमेघ इत्यादी कविता संग्रह आहेत. नवी जाणीव, रायगडावरील एक रात्र, स्वप्न इत्यादी नाटिका. वाळवंटातील वाट ही त्यांची प्रसिद्ध कादंबरी आहे. प्रस्तुत कवितेत रणांगणावर जाणाऱ्या आपल्या मुलाविषयीच्या आईच्या अंतःकरणातील विविध भावनांचे चित्रण कवयित्रीने कवितेतून केले आहे. कवितेचे आधी आपण वाचन करूया. बाळ चाललास रणा, घरा बांधिते तोरण, पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझं करीते औक्षण. याच विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायची, खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची. म्हणून या माझ्या डोळा नाही थेंबही दुःखाचा, मीही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीराचा. नाही एकही हुंदका मुखावटे काढणार, मीच लावून ठेविली तुझ्या तलवारीला धार. अशुभाची सावलीही नाही पडणार येथे, अरे मीही सांगते ना जिजा लक्ष्मीशी नाते. तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी. धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन, पुन्हा माझ्या हाताने दूधभात भरवीन. आता आपण ह्या कवितेला चाल लावूया. बाळ चाललास रणा, घरा बांधिते तोरण, पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझ करीते औक्षण. याच विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायची, खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची. म्हणून या माझ्या डोळा नाही थेंबही दुःखाचा, मीही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीराचा. नाही एकही हुंदका मुखा वाटे काढणार, मीच लावून ठेविली तुझ्या तलवारीला धार. अशुभाची सावलीही नाही पडणार येथे, अरे मीही सांगते ना जिजा लक्ष्मीशी नाते. तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायांचे स्वरूप आठवावे रणांगणी. धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन,
पुन्हा माझिया हाताने दूध भात भरवीन, दूध भात भरवीन. आता आपण या कवितेचा भावार्थ पाहूया. बाळ चालला सरणा, घरा बांधिते तोरण, पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझं करीते औक्षण. रणा म्हणजे रणांगणात, तोरण म्हणजेच शुभ पताकांची माळ, औक्षण म्हणजे पंचारतीने ओवाळणे. सीमेवर लढायला जाणाऱ्या आपल्या मुलाला निरोप देताना आई म्हणते, बाळा तू रणांगणावर चालला आहेस, हा शुभ शकुन आहे. मी आनंदाने घराला तोरण बांधते आहे. माझ्या पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझं औक्षण करते आहे. तुझं चांगलं चिंतिते आहे, शुभ चिंतिते आहे. आता आपण दुसरं कडवं पाहूया. याच विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायची, खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची. बाहू म्हणजे हात, राखायची म्हणजे रक्षण करायची, विसावे म्हणजे विश्रांती घेते. तुला तुझ्या पराक्रमी हातांनी भारतीय स्वातंत्र्याचे रक्षण करायचे आहे. तुझ्या बळकट खांद्यावर भविष्यातील जगाची शांती विसावणार आहे. तुझ्या पराक्रमाने तू उद्याच्या जगाचा शांतीदूत ठरणार आहेस. आता आपण तिसरं कडवं पाहूया. म्हणून या माझ्या डोळा नाही थेंबही दुःखाचा, मीही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीराचा. म्हणून तू रणांगणात जातोस याचे मी दुःख करणार नाही. मला लढणे हा वीरांचा धर्म माहीत आहे. वीरमातेचा वारसा माझ्याकडे आहे. नाही एकही हुंदका मुखावाटे काढणार, मीच लावून ठेविली तुझ्या तलवारीला धार. हुंदका म्हणजे गहिवर, मुखावाटे म्हणजे तोंडातून. तू लढायला जातोस म्हणून माझ्या तोंडातून हुंदका फुटणार नाही. मी रडणार नाही. माझं हृदय मी बळकट केलेलं आहे. उलट तुझ्या तलवारीला, तलवार म्हणजेच बंदूक, तुझ्या तलवारीला, शस्त्राला धार मीच लावून ठेवली आहे. पुढील कडवं. अशुभाचीही सावलीही नाही पडणार येथे, अरे मीही सांगते ना जिजा लक्ष्मीशी नाते. अशुभ म्हणजे वाईट गोष्ट, सावली म्हणजे सावली. अशुभ गोष्टींची छायाही तुझ्यावर मी पडून देणार नाही, म्हणजेच वाईट विचारांची छाया तुझ्यावर पडून देणार नाही. वीरमाता जिजाई, जिजाई म्हणजे जिजामाता, जिच्या पोटी शिवबांनी जन्म घेऊन या मातेचे मातृत्व धन्य केले. झाशीची लढवई राणी लक्ष्मीबाई यांच्याशी माझे नाते आहे. या माझ्या पूर्वज आहेत. तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायांचे स्वरूप आठवावे रणांगणी. तुझ्या शस्त्रांना म्हणजेच बंदुकांना मी ही माय भवानी उदंड शक्ती देईल, जसं तिने शिवरायांना शक्ती दिली होती. हिंदवी स्वराज्याची निर्मिती शिवरायांनी केली होती. शिवरायांसारख्या राजा होणे नाही. भवानी मातेचा आशीर्वाद त्यांना लाभला होता, तसाच तुलाही हा आशीर्वाद लाभेल. तुझ्या पाठी देखील भवानी माता उभी राहील. रणांगणावर लढताना तू श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण कर. धन्य करी माझी कूस येई विजयी होऊन, पुन्हा माझ्या हाताने दुधभात भरवीन. माझिया म्हणजे माझ्या, विजयी होऊन ये नी माझ्या पोटी जन्म घेतलास याची मला धन्यता वाटेल. तुझ्या विजयाचा मी आनंद उत्सव साजरा करेन. तू आलास की माझ्या हाताने मी प्रेमाने तुला दुधभात भरवीन. अशा प्रकारे एका मातेने आपलं हृदय बळकट करून सैन्यामध्ये युद्धात जाणाऱ्या आपल्या मुलाला निरोप दिला आहे. धन्यवाद.